नमस्कार, सुवर्णाज किचनमध्ये मी सुवर्णा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे। आज आपण पाहणार आहोत मुगाचं मेदगं, मुगाची आमटी। तुमच्या इकडे याला काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा। त्यासाठी आपण मूग घेतलेले आहेत, ते निवडून घेतलेले आहेत। आता आपण ते भाजून घेणार आहोत तव्यावर, नंतर कुकरमध्ये लावून उकडून घ्यायचे। हे चांगले लालसर भाजून घ्यायचे। अशा प्रकारे हे मूग लालसर भाजून घेतलेले आहेत। आता आपण याला धुवून घेणार आहोत, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। नंतर आपण याला कुकरला उकडायला लावणार आहोत, उकडून घ्यायचे। हे मुगाची आमटी काढण्यासाठी आपण हे मूग चांगले शिजवून घेतलेले आहेत। त्यातले थोडेसे मूग खलबत्त्यात काढून थोडंसं वाटून घेतलेले आहेत। आता आपण या पातेल्यात तेल तापायला ठेवलेलं आहे फोडणी काढण्यासाठी। हे हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे याचं वाटण करून घेतलेलं आहे। आपण आता याच्यात जिरे टाकणार आहोत। नंतर जे वाटण केलं होतं हिरवी मिरचीचं टाकून घेतलं आहे, 1.5 चमचा। थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे। आपण चांगली त्याची फोडणी करून घेणार आहोत। हे मूग शिजवलेलं आपण टाकून घेणार आहोत। सगळं टाकून घेतलेलं आहे। आपण खलबत्त्यात वाटून घेतलेलं आहे ते पण टाकून घेणार आहोत। यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत। आपण हे चांगली उकळी येऊस तोपर्यंत शिजवून घेणार आहोत। हे मूग 3 शिट्ट्या होऊस तोपर्यंत शिजवून घेतले होते। आता आपण याला चांगली उकळी येऊन देणार आहोत। अशा प्रकारे आपल्या मुगाचं मेदगं किंवा मुगाची आमटी तयार झालेली आहे। आता मी टेस्ट करून सांगते तुम्हाला कशी झाली आहे। आपण ती भाताबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकतो। अशा प्रकारे आपली मुगाचं मेदगं तयार झालेलं आहे। टेस्ट करून सांगते ते कसं झालं आहे ते। आपण भाताबरोबर चपातीबरोबर खाऊ शकतो। फारच छान झालेलं आहे। तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मला ही रेसिपी कशी वाटली ते। तुमच्या इकडे याला काय म्हणतात तेही कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।